नमस्कार. ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय आयोजित पालक शिक्षक क्रीडा स्पर्धेत आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की प्रबोधिनी हे सामाजिक कामांमध्ये खूप पुढे असते आणि त्याच्याच अंतर्गत एक सामाजिक आरोग्य सर्वांचं चांगलं राहावं याच्यासाठी म्हणून जे आपण स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये पालक शिक्षक हे सर्वच सहभागी होत असतात. या स्पर्धेअंतर्गत आपण वेगवेगळ्या स्पर्धा घेतोय की ज्याच्यामध्ये क्रिकेट आहे, डॉजबॉल आहे, व्हॉलीबॉल आहे आणि वैयक्तिक मध्ये आपण रनिंग घेतोय, बुद्धिबळ आहे, गोळाफेक आहे. तर अशा विविध स्पर्धांचा हा एक मोठा उत्सव आहे. या सर्वांमध्ये आपण सहभागी झालेला आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन. आणि प्रबोधिनीच्या चौकटीत राहून आपण हे सर्व खेळ खेळूयात आणि ह्या स्पर्धांचं एक स्पिरिट जे आहे ते जिवंत ठेवूयात. पुन्हा घेऊ सुरुवातीपासून घेऊ. नमस्कार, मी प्रदीप बसे, ज्ञान प्रबोधिनीचा एक पालक. मी गेल्या 14 वर्षापासून ते 13 वर्षापासून ह्या ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाचा मुलींचा एक श्रावणी बसे ही माझी मुलगी पहिली, त्याच्यानंतर नारायणी ह्या माध्यमातून मला ह्या शाळेशी नातं जोडलं गेलं. त्याच्यानंतर ह्या शाळेशी क्रीडाच्या स्वरूपात मी अत्यंत म्हणजे मला पहिल्यापासून क्रीडा ह्या क्षेत्रात मला नेहमी आवड असल्यामुळे मी ह्या क्षेत्राशी जोडलं गेलो आणि ह्याच्यामधून मला असं जाणवलं की ह्या 13 ते 14 वर्षात गेल्या 50 वर्षापासून जी मैत्री नाही झाली ती आत्ता ह्या 13 ते 14 वर्षात जे पालकांची मैत्री किंवा मैत्रीपूर्ण नातं, शिक्षकांशी नातं हे जुळलं आणि हे अविरत कार्य पुढं कंटिन्यू चालावं हे माझं म्हणजे सर्वांना ह्याच्यातून शुभेच्छा देतो आणि ऋण व्यक्त करतो. माननीय देवळेकर सर आणि आदरणीय भाऊ यांचं धन्यवाद. नमस्कार, माझं नाव कपिल धर्माधिकारी, मी गुरुकुलचा पालक. आपण इकडे सगळेजण बघताय की आज हे 13वे वर्ष आहे की जिथे ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्रातील पालक शिक्षक क्रीडा महोत्सवाचं आणि या महोत्सवामध्ये आपण सगळेजण गेल्या 13 वर्ष या मैदानाची सेवा करतोय. त्या माध्यमातून आपण आपल्या पाल्यांवर वेगवेगळे संस्कार, जे मैदानात जे काही संस्कार आहेत, खेळाचे संस्कार हे आपण या माध्यमातून देतोय. मी गेले 8 वर्ष या मैदानावर खेळतोय आणि या मैदानात खेळत असताना जे आपले सगळे पालक जे होते या पालकांचं संघटन होणं, त्यातनं काही सामाजिक बांधिलकी, म्हणजे जसं काही आपण गेले 5 वर्षापूर्वी महाराष्ट्रात जसे वेगवेगळे पूर किंवा चक्रीवादळ येऊन गेली तेव्हा आपल्या सगळ्या पालकांनी एकत्रित येऊन आपण जी काही मदत उभी केली आणि तिथे जाऊन जे काही श्रमदान केलं, हे खरं या क्रीडा स्पर्धेचं खऱ्या अर्थाने हा मूळ उद्देश आहे. या सगळ्या खेळांमधनं पालकांना खेळातील जे काही तांत्रिक गोष्टी आहेत त्याबरोबर खेळातली जी मजा आहे ती तर आपण घेतोच, पण यातनं आपल्या पाल्यावर चांगला संस्कार व्हावा, यातनं आपण सगळ्या गोष्टी चांगल्या कराव्यात आणि आपला पाल्यही आपल्या मैदानावर यावा, यासाठी या बेसिकली क्रीडा स्पर्धेचा मूळ उद्देश हा आहे. आणि मला नाही असं वाटत की गेल्या 13 वर्षात आपली शाळा सोडून अजून कुठल्या शाळेत अशा पद्धतीने स्पर्धांचं आयोजन होत असेल असं नाहीये. त्यामुळं याही वर्षी जी काही स्पर्धा होतीये यात सर्व खेळाडूंना, येणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांना, स्पेशली महिला वर्गांना ज्या स्वतः घरकाम, म्हणजे आपण ही एक चांगली गोष्ट करतो स्पर्धेमध्ये की आपण पूर्णतः सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंतची सगळी सोय शाळेतच करतो की त्या दिवशी घरातला स्वयंपाक बंद व्हावा आणि संपूर्ण महिला वर्ग हे आपल्या साथीदाराचा किंवा स्वतःचा जो खेळ आहे तो तिथे बघण्यासाठी मैदानावर यावं, ही त्याची मूळ भूमिका आहे. तर त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी यावर्षी या स्पर्धेचा आनंद लुटूया आणि त्यासाठी सगळेजण एकत्र येऊया. मी या निमित्ताने सर्व पालकांना, जे ज्ञानप्रबोधिनी पालक महासंघ जो आहे या सर्वांच्या निमित्ताने आदरणीय भाऊ आणि माननीय देवळेकर सर यांचे आम्ही मनापासून कृतज्ञ आहोत की जे आम्हाला वर्षभर खेळण्यासाठी आणि क्रीडा स्पर्धेमध्ये विशेष काही गोष्टी करण्यासाठी जी अनुमती देतात आणि यातनं जे काही खेळाडू आणि सरांचं जे ऑलिम्पिकचं स्वप्न आहे हे काही प्रमाणात आपण या खेळाच्या माध्यमातून तसे खेळाडू तयार करून, म्हणजे पाल्यातनं काही खेळाडू तयार करून ते पुढचे 2036चा ऑलिम्पिक खेळतील असा काहीचा विचार आहे आणि त्याची सुरुवात या शाळेपासूनच होते आणि यासाठी सर्वांसाठी सरांचा आणि भाऊंचा मी मनापासून कृतज्ञ आहे.
मी भालचंद्र कासार ज्ञानप्रबोधिनी शाळेचा माजी पालक आहे. तर एक 13 वर्षापूर्वी अशी सहज सुचलेली संकल्पना अशी होती की बाबा बरेचसे पालक आपल्या एकदा त्यांना पालकत्व आलं, एकदा नोकरी व्यवसायाला लागले ते की त्यांना ग्राउंड पासून ते वंचित राहतात. बऱ्याचशा पालकांची इच्छा असून सुद्धा त्यांना खेळायला मिळत नाही. ही एक खतखत सतत मनात होती. म्हणून त्या उद्देशाने विचार केला आणि सहज आपलं देवळेकर सरांशी या विषयावर बोलणं झालं. आदरणीय देवळेकर सरांनी ही संकल्पना खूप उचलून धरली. म्हणजे त्यांना सुद्धा ही खूप कल्पना आवडली आणि त्या माध्यमातून ह्या पालक शिक्षक क्रीडा स्पर्धेचं निर्मिती झाली आणि म्हणजे खरोखर त्याला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत गेला की आज जवळजवळ 500-600 पालक म्हणजे ग्राउंडवर एक जवळजवळ 1 महिना ही क्रीडा स्पर्धा चालती दर शनिवार रविवार. आणि या खेळाच्या माध्यमातून वेगवेगळे इंडिव्हिज्युअल गेम्स, सांघिक खेळ अशा वेगवेगळ्या संकल्पना यातनं उदयास आल्या आणि त्याचा आनंद आणि त्याच्यातनं उपयोग असा झाला की या माध्यमातून बरेच गट एकमेकांशी जोडले गेले. म्हणजे खूप पालक एकमेकांशी व्यवसाय माध्यमातून जोडले गेले, खेळाच्या माध्यमातून जोडले गेले आणि त्याचा ते आनंद त्या लेवलवर घेत आहेत आज या गोष्टीचा. अशा या क्रीडा स्पर्धेचा उद्या सोहळा आहे सकाळी. नमस्कार, मी अमोल पुंडे. दरवर्षी होणाऱ्या पालक शिक्षक क्रीडा महोत्सवात पालक शिक्षक क्रीडा महोत्सव होत असतात. यावर्षी आपण त्यामध्ये एक नवीन उपक्रम राबवत आहोत, तो म्हणजे आरोग्यरथ. त्यामुळे यावर्षी नाव देत आहोत आपण पालक शिक्षक आरोग्य क्रीडा स्पर्धा 2025 ते 2026. या होणाऱ्या स्पर्धेचं पूर्ण नियोजन हे पालक करत असतात. जर तुम्ही आता हे पाहत असाल, क्रिकेटचं मैदान आहे, व्हॉलीबॉलचं मैदान आहे, तर याचं सर्व नियोजन हे पालक करत आहेत. यामध्ये बरेच मोठे व्यावसायिक आहेत, कामगार वर्ग आहे. हे सर्व स्वतःचा मीपणा किंवा मोठेपणा बाजूला ठेवून हे सर्व मदत करून पालक वगैरे सगळे मदत करत आहेत. पालक शिक्षक क्रीडा स्पर्धेचा एकमेव उद्देश असा आहे की सर्वांनी मिळून व्यायाम करावा आणि आपली आरोग्य ठणठणीत ठेवावं, हा एकमेव उद्देश आहे. दरवर्षीप्रमाणे आपण ज्या स्पर्धा भरत आहोत त्यामध्ये आहे क्रिकेट आहे, व्हॉलीबॉल आहे, थ्रोबॉल आहे, डॉजबॉल आहे, रनिंग आहे, गोळाफेक आहे. हे सर्व नियोजन करताना आपले पालकच पंच म्हणून काम करतात, आयोजन करतात, नियोजन करतात. अजून काय सांगायचं? नमस्कार, मी अभिजित जोशी, व्हॉलीबॉल उपप्रमुख आहे. यावर्षी ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयामध्ये शिक्षक पालक क्रीडा स्पर्धा होणार आहे. 14वे वर्ष आहे. यामध्ये सुरुवातीला 13 वर्षापूर्वी देवळेकर सर आणि भाऊच्या संकल्पनेतून आपण पालक शिक्षक सुरुवात केली. एक संघटन व्हावं, तसंच जे विद्यार्थी पासआउट होऊन जातात ते परत शाळेची ओढ निर्माण होऊन परत यावेत. त्यांचे जे क्रीडाचं जे आपण उत्स्फूर्त एक जिद्द चिकाटी आहे ती आपल्याला मिळत राहावी, तेच आपण कंटिन्यू ठेवण्यासाठी त्यांना आपण परत आवाहन करून वर्षातील 3-4 आठवडे आपण आयोजन करतो. यावर्षी आयोजन करताना आपल्याला मी असं सांगू इच्छितो की मी पहिल्यांदा यामध्ये उपप्रमुख म्हणून काम करत आहे. आणखीन वेगवेगळे अनुभव, चांगले अनुभव, वेगवेगळे मी भरपूर गोष्टी नवीन शिकलो, भरपूर नवीन ओळखी झाल्या. संघटन काय असतं, कसं असतं, बैठक कशी घ्यावी, काय करावं, नियोजन कसं असावं, मोठा एखादा कार्यक्रम कसा आयोजित करावा, या सगळ्यांचे अनुभव सुंदर प्रकारे आले मला. सध्या व्हॉलीबॉलला आपल्याला 10 टीम्स आहेत, तसेच क्रिकेटला 15 टीम्स आहेत. त्यामध्ये उद्या सकाळी 7 वाजता आपण व्हॉलीबॉलचा सामना सुरू करणार आहोत. त्यामध्ये पहिला सामना असेल तो नटसम्राट राजे गर्जना आणि नटसम्राट नादमध्ये असेल. त्याच्यानंतर दुसऱ्या कोर्टवरती झंझावात झंकार आणखीन पानिपत पराक्रम यांचा सामना, दोन्ही सामने एकदम सुरू होतील. त्याचनंतर 9 वाजता योगी योद्धा आणखीन ययाती युक्त या दोघांचा सामना असेल. आणि त्याचवेळी दुसऱ्या कोर्टवरती रुद्ररण आणि त्रिदल तडका यांचा सामना होणार आहे. त्याच्यानंतर परत आपण दिवसभर क्रिकेटचे सामने घेणार आहोत. तरी सर्वांना विनंती आहे की त्याने आवर्जून उपस्थित राहावं, या खेळांचा अनुभव घ्यावा. आणखीन काही कारणास्तव यावर्षी जर आपण भाग घेऊ शकला नसाल तर पुढच्या वर्षी आपण नक्की सहभाग घ्यावा. आणखीन पूर्ण क्रीडा स्पर्धेचा आनंद घ्यावा. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव सचिन संगपाळ.
2025 मध्ये पुन्हा एकदा क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी मला संधी मिळाली आहे. काही वर्ष मला कामानिमित्त जमलं नव्हतं, पण इथं आल्यावर पुन्हा एकदा जुने दिवस आठवले. तीच ऊर्जा, तेच मैदान, तेच खेळ सगळे आणि नवीन पालक, असं जो मेन उद्देश आहे संघटनाचा तो पूर्ण होताना अवश्य दिसतोय. यापुढेही सहभाग व्हायचा माझा प्रयत्न असेल आणि या स्पर्धेसाठी फुल न फुलाची पाकळीचं योगदान कसं करता येईल याचा माझा प्रयत्न अवश्य असेल. यावेळेस मी क्रिकेटच्या समितीमध्ये काम करतोय, तर तिथेही एक नवीन आयडियाज मला बघायला मिळाल्या नवीन लोकांकडून. आणि असेच बाकीच्या पण तयारी सगळीकडे चालू आहे. व्हॉलीबॉलचा ग्राउंड किंवा इतर उद्घाटनाची तयारी, हे सगळं बघून फार आनंद होतोय. आणि मी 3 वर्ष हे मिस केलं, मला फार वाईट वाटतंय, पण नाईलाज आहे. सर्व समन्वयक समिती आणि ऑर्गनायझर्सनी जे काय आतापर्यंत काम केलंय याच्यावरनं असंच वाटतंय की या स्पर्धा नक्कीच यशस्वी होतील. माझ्या शुभेच्छा. आणि माझ्यासाठी जर कुणाला काही काम वाटत असेल तर ते मी नक्की करायला तयार आहे. थँक्यू. नमस्कार, मी आनंद देशमुख. गेली 14 वर्ष हे वर्ष 14 वर्ष आहे पालक शिक्षक क्रीडा महोत्सवाचं. गेली 12 वर्ष मी या स्पर्धेत भाग घेत आहे. या निमित्ताने बरेचसे पालक माझे मित्र म्हणून नवीन तयार झालेले. ही क्रीडा स्पर्धा फक्त मैदानापुरती मर्यादित नसून या माध्यमातून पालकांशी एक ऋणानुबंध आमचा जुळला गेलेला आहे. याच्यातून आरोग्याचं तर खूप चांगला सगळ्यांना फायदा झालेला आहे. त्याचप्रमाणे एकमेकांशी इतकी ओळख झाल्यामुळं प्रत्येक जण एकमेकाला खूप मदत या निमित्ताने सुद्धा केली जाते. नमस्कार, मी स्मिता गांगुर्डे. या वर्षीच्या आरोग्य क्रीडा महोत्सव 2025-26च्या क्रीडा स्पर्धा प्रमुख म्हणून मी जबाबदारी घेतली आहे. तर ह्या आरोग्य क्रीडा स्पर्धा ज्या आहेत त्याचा मेन उद्देश तर सगळ्यांनी एका ठिकाणी संघटित होऊन खेळाचा आनंद घेणे, त्यानंतर सहभाग वाढवणे. शाळेमध्ये मुलं आपल्याकडे बघूनच आणखी उत्स्फूर्तपणे त्यांचा खेळ छान करावा यासाठी जमतात. तर उद्या सकाळी 8 ते 9 या दरम्यान आपण आरोग्य क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन सोहळा करणार आहोत. तर सगळ्यांनी आवर्जून या. पण त्याआधी सकाळी 7 ते 8 मध्ये पुरुषांच्या व्हॉलीबॉलचा सामना होणार आहे. तर 6:45ला सगळ्यांनी मैदानावर यावे. यासाठी वेळेचे बंधन पाळावे ही माझी नम्र विनंती. नमस्कार पालक मित्रांनो, मी सागर कलाटे. या 14व्या वर्षाचा एक क्रीडा प्रमुख म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे. आपल्या शाळेमध्ये क्रीडा आरोग्य महोत्सव याचे 14वं पर्व. तर या पर्वामध्ये आपण अनेक खेळ पाहतो, जसे की बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, क्रिकेट, डॉजबॉल, थ्रोबॉल, असे महिलांचे आणि पुरुषांचे एकत्र मिळून बरेचसे खेळ आपण घेतोय. तर याच्यामध्ये क्रिकेटमध्ये जरी म्हणसाल तुम्ही तर साधारणतः एक 250 पालक आपले त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. व्हॉलीबॉलमध्ये 100 पालक असतात. थ्रोबॉलमध्ये एक साधारणतः 125 महिला आपल्या या खेळामध्ये इन्व्हॉल्व होत असतात. तर या क्रीडा स्पर्धेचं सांगायचं झालं तर एक छोटंसं रोपटं लावलं होतं, तर त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालं. आणि यासाठी मी देवळेकर सर आणि भाऊंचं आभार मानतो की आज त्यांनी पालकांचा हा बालहट्ट पूर्ण केला. ओके, सर एवढंच येते.